हेलो मित्रांनो, नमस्कार। एस चौहान नाम है मेरा और डर को भगाना काम है मेरा। हा व्हिडिओ अफवा कशा पसरतात त्याविषयी मी बनवत आहे। यामधील सत्य सांगत आहे की दगडाची मूर्ती, दगडाचा नंदी पाणी कसा पितो आणि त्यामागील सत्य काय आहे। 25 वर्षापूर्वी जवळपास गणपतीची मूर्ती दूध पिते म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये रांगा लागल्या होत्या। अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यामागील सत्य सांगितलं की कोणतीच दगडाची किंवा धातूची मूर्ती दूध पीत नाही। हळूहळू विज्ञानाने प्रगती केली। आजचा माणूस डिजिटल बनला। संपूर्ण माहिती एका क्लिकवर गुगलवर मिळते। तरीसुद्धा काही शिक्षित, काही अशिक्षित लोक मूर्ख बनतात, अफवांना बळी पडतात मित्रांनो। म्हणून जोपर्यंत समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास योग्य प्रकारे होणार नाही तोपर्यंत हे असंच सुरू राहणार आहे। माझ्याकडे एक दगडाची मूर्ती तर नाही, हा दगडाचा खलबत्त्याच्या वरचा बत्ता आहे आणि याला मी पाणी पाजणार आहे आणि यामधील सत्यसुद्धा तुम्हाला सांगणार आहे। हे पाणी घेतलं मी आणि लावलं याला आणि स्पर्श केल्यानंतर हळूहळू ते पाणी खाली जात आहे। अशाच प्रकारे अनेक स्त्रियांनी दगडाच्या नंदीला पाणी पाजलं। ज्या ठिकाणी चम्मच लावला आहे त्या ठिकाणी आपल्याला काही दिसत नाही, परंतु खाली पाणी सांडत असते। ते थेंब दिसत असेल तुम्हाला, हे बघा खाली सांडत आहे। या ठिकाणी असा स्पर्श केला, लावलं याला, पाणी खाली जमा होत आहे, सांडत आहे। परत एकदा घेतो, परत या ठिकाणी चम्मच लावला आणि पाणी खाली जमा झालं। अशाच प्रकारे त्या मूर्तीच्या खालीसुद्धा पाणी जमा होत असते। स्पंज किंवा कापड घेऊन त्या ठिकाणचं पाणी जर आपण जमा केलं तर जेवढं पाणी त्या चम्मचने टाकलं आपण त्याच्यात तेवढं खाली जमा झालेलं असते। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चमत्कार नसतो, पण लोक चमत्काराला नमस्कार करतात। राष्ट्रसंत तुकडोजी सांगून गेले की चमत्काराच्या भरी पडोनी झाली अनेकांची धूळदाणी। संत चमत्कार कोणी नका वर्णू सज्जन हो। म्हणजेच चमत्काराच्या नावानं लोक मूर्ख बनतात आणि चमत्कार होतच नसतात। चमत्कार करणारे सारेच्या सारे बदमाश असतात, हे आधी सांगून गेले। आणि गाडगे बाबांनी तर म्हटलं की चालले सारेच्या सारे भयाड बेलणे। म्हणून झाडीपट्टीतील आमच्या लोकांनी बहे बनू नये। ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे हा भयाडपणा चालत असेल त्या ठिकाणी जाऊन त्यांना सांगा की ते पाणी खाली जमा होत आहे, ती मूर्ती पाणी पीत नाही। हेच याच्या मागील सत्य आहे। तरी ते ऐकत नसतील तर त्यांना सांगा की 2013मध्ये महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा बनला। त्या कायद्याच्या अनुसूचीतील 2ऱ्या कलमामध्ये लिहिलेलं आहे की चमत्काराच्या नावाने फसवणे, ठकवणे, लोकांना मूर्ख बनवणे गुन्हा आहे। त्या कायद्यानुसार, त्या कलमानुसार 6 महिन्यापासून 7 वर्षापर्यंत आणि 5,000पासून 50,000पर्यंत शिक्षाही होऊ शकते। हा प्रकार बंद झाला पाहिजे। जर तुम्हाला अजूनही वाटत असेल की असले चमत्कार होतात, मूर्त्या पाणी पितात, दूध पितात, तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आव्हान आहे की चमत्कार सिद्ध करा आणि 60 लाख रुपयाचे बक्षीस मिळवा। कोणी जर असेल तर त्यांनी पुढे यायला पाहिजे। हा व्हिडिओ आवडला असेलच
अंधश्रद्धा दूर करणारा आहे मित्रांनो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सत्य जाणण्यासाठी शेअर करा आणि पुढं पाठवा. कारण की अंधश्रद्धा सोडल्याशिवाय आमच्या देशाचा विकास होणं अशक्य आहे. नाहीतर हे लोक आपल्याला मूर्ख बनवतात देवाधर्माच्या नावानं, जातीच्या नावानं. यांच्या अफवांना बळी पडू नका. सावधान व्हा, जागरूक व्हा. आज बस एवढंच. धन्यवाद.